हाय हॅलो नमस्कार. तर पूजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ना, मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी यूट्यूब का स्टार्ट केलं आणि मी व्लॉगिंग का स्टार्ट केली. तर यूट्यूब का स्टार्ट केलं ते सांगते. तर मला ना पहिल्यापासूनच ना व्लॉगिंगची खूपच आवड होती आणि मी ना यूट्यूबवरती प्रतीक्षा शिंदे ह्या ताईचं ना एक अकाउंट आहे, ज्या की चिमणीची मम्मी म्हणून त्या यूट्यूबवरती फेमस आहेत. तर त्यांचेच ना मी शॉर्ट व्हिडिओ पाहत असायचे यूट्यूबवरती. त्यांचे शॉर्ट व्हिडिओ एवढे छान असायचे ना, ते पाहतच म्हणजे पाहतच राहू वाटायचे. तर त्यांचेच व्हिडिओ मला खूप आवडत होते आणि काही नाही, त्या ना दिवसभर जे आपलं जे आपण काही करतोय, जे आपण काय काय करणार आहे तेच त्या शूट करायच्या, एडिट करायच्या आणि यूट्यूबवरती अपलोड करायच्या. तर त्यांचे व्हिडिओ ना व्हायरल पण खूप आहेत. तर तुम्ही पण यूट्यूबवरती जाऊन पाहू शकतात. तर त्यांचेच व्हिडिओ मी पाहत असायचे यूट्यूबवरती आणि त्यांचं पाहूनच ना मला पण वाटलं की आता यूट्यूब मी पण स्टार्ट करावं, त्यांच्यासारखेच मी पण व्हिडिओ बनवत जावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, मला आवड पण होती त्याची. आणि तुम्हाला मला हे सांगायचं आहे, तर प्रत्येकाकडे नाही काही ना काही कला असतेच. तर माझ्याकडे पण अशीच एक कला होती, जी की मला पण एक आवड निर्माण झाली होती की जे आपण काही शूट करू तेच एडिट करायचं आणि यूट्यूबवरती अपलोड करायचं. त्यानंतर एक ही म्हणजे एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ह्यासाठी ना आपल्याला सपोर्ट पाहिजे. तर कोणाचा ना कोणाचा सपोर्ट पाहिजे आपल्याला. आता लग्नाआधी तर मी ह्याचा काहीच विचार केला नव्हता की मी यूट्यूब स्टार्ट करेल, यूट्यूबवरती व्लॉग अपलोड करत जाईल, व्लॉगिंग चालू करत जाईल, मिनी ब्लॉग टाकत जाईल, जे काही डेली व्लॉग असतील ते टाकत जाईल. तर याचा मी काहीच विचार केला नव्हता. पण लग्नानंतर ना असं वाटलं की आता इथे आम्ही राहिला तर दोघंच जण आहोत आणि हे पण ऑर्डरला बाहेर जातात आणि मी तर मग दिवसभर घरी एकटीच असायचे. तसं तर मला पण ऑर्डर असायच्या, पण ज्या दिवशी ऑर्डर नसायची त्या दिवशी मी पण घरीच असायचे. आणि त्यानंतर मग मला पण वाटलं की आपण घरी बसल्या बसल्या काही ना काही करावं म्हणून. आणि तसं पण ना माझ्याकडे कंटेंट होता की जेव्हा मी ऑर्डरला बाहेर जाईल तेव्हा म्हणजे तिकडे काय काय जे काही असेल, जे काही मी करत असेल, त्यानंतर जे मी कोणाचा मेकअप केलेला असेल, कोणाची मेहंदी काढलेली असेल, रांगोळी काढलेली असेल, तेच मी शूट करणार, घरी येणार, एडिट करणार आणि यूट्यूबवरती अपलोड करणार. हाच विचार मी केला होता आणि माझ्याकडे कंटेंट पण खूप छान मला म्हणजे होता माझ्याकडे तो कंटेंट. दुसरी गोष्ट ती सांगायचीच राहून गेली की कोणाचा तरी आपल्याला सपोर्ट पाहिजे. तर यूट्यूब चॅनल चालू करायच्या आधी मी माझ्या मिस्टरांना विचारलं होतं की मला पण यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे. तर माझ्याकडे कंटेंट पण आहे, जे मी बाहेर जाईल तेच मी शूट करत जाईल आणि तेच मी यूट्यूबवरती अपलोड करत जाईल. तर त्यांचा तर मला भरपूर सारा सपोर्ट होताच आणि त्यांचा तर म्हणजे असा नकार नव्हताच. पण त्यांच्याकडूनच मग मी ना नंतर यूट्यूबवरती चॅनल चालू ओपन करून घेतलं, यूट्यूब अकाउंट चालू करून घेतलं. तसं तर माझं यूट्यूबवरती पहिलं पण अकाउंट होतं, पण ते बऱ्याच दिवसाचं होतं. जवळपास 7-8 नाही 4-5 वर्षापूर्वीचं ते अकाउंट होतं. म्हणजे जेव्हा मी माझा पहिला मोबाईल घेतला होता ना, त्यावेळेस ते यूट्यूबचं अकाउंट ओपन केलेलं होतं. त्यानंतर परत मग मला त्यांचा जेव्हा सपोर्ट भेटला, जेव्हा ते हो बोलले, "हो चालतंय कर" म्हणून. तर त्यांच्याकडूनच मग मी नवीन ईमेल आय डी ओपन करून घेतली आणि त्यावरतीच मग मी माझं यूट्यूब चॅनल ओपन करून घेतलं. आणि मग आता पहिला व्हिडिओ बनवायचा म्हटल्यावर जरा भीतीच वाटत होती. कसा क बन म्हणजे कसा बनेल कसा नाही ते. पण त्याआधी पण ना मी जेव्हा यूट्यूब चॅनल मला चालू करायचं होतं ना, जेव्हा मला यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचे होते ना, त्याआधी ना मी असेच घरात 2-4 व्हिडिओ मी शूट केले होते आणि तेच एडिट केले होते. आधी पाहिलं मला जमतंय की नाही, व्हिडिओ चांगला येतोय की नाही. असंच मी घरात ना रेसिपीचा किंवा त्यानंतर बाहेर ऑर्डरला गेले असेल तर तेच मी ना शूट करत होते आणि तेच मी घरी आल्यावरती एडिट करत होते. तर पहिलं पाहिलं मी मला एडिटिंग जमते का नाही, व्हिडिओ शूट करता येतोय का नाही, व्हॉईस देता येतोय की नाही व्हिडिओला. तर ते मला जमलं आणि ते व्हिडिओ पण मला आवडले. तर असं वाटलं की आपल्याला जमते, आपण करूया. तर त्यांचा पण सपोर्ट भेटला. यूट्यूबचं चॅनल पण मी त्यांच्याकडून ओपन करून घेतलं आणि त्यानंतर पहिला व्हिडिओ मी आता शॉर्ट व्हिडिओ तर मी कधी टाकला होता, असाच मी ऑर्डरला गेले होते तेव्हाच मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याला व्ह्यूज काही लगेच आलेच नव्हते. त्यानंतर म्हटलं आता व्ह्यूज तर येतच नाही, तर आता काय करायचं. तर ते म्हटले की माझे मिस्टर म्हटले, आत्ताशी तर आपण अकाउंट ओपन केलं आहे, आत्ताशी तर तू व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबवरती, मग काय लगेच तुझ्या व्हिडिओला व्ह्यूज जाणार का. तर ते म्हटले आधी व्हिडिओ टाक, 10-15 दिवस व्हिडिओ अपलोड करायचे, त्यानंतर व्ह्यूज येतच राहतील.
आणि मग मी पण तोच विचार केला, जाऊ दे पहिल्या व्हिडिओला नाही व्ह्यूज आले तर दुसऱ्या व्हिडिओला तरी व्ह्यूज येतीलच. तर असंच करता करताना मग मी बाहेरच ऑर्डरला जायचे. त्यानंतर घरात काही रेसिपी असेल तर ते, घरातील काही कामं असतील तर तेच शूट करायचे आधी शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि तेच मी यूट्यूबवरती अपलोड करत असायचे. तर असेच मी 10-15 दिवस ना कंटिन्यू शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करत गेले आणि माझ्या व्हिडिओला व्ह्यूज पण खूप चांगले यायला लागले. त्यानंतर सपोर्ट तर भेटलाच मला त्यांचा. आता कला ही पण एक माझ्या अंगात एक कलाच होती, जे की तुम्हाला माहीतच असेल. मला मेहंदी काढायची पण आवड आहे, म्हणजे मी ऑर्डर घेतेच ऑलरेडी मेहंदी वगैरे, मेकअप, रांगोळी. आवड पण आहे आणि ही एक कला पण म्हणता येईल. तर ह्याचीच माझ्या अंगामध्ये हे एक कला पण आहे. आणि त्यानंतर ही पण एक कला, म्हणजे ह्याची पण एक मला आवड होऊनच गेली होती, जे की व्लॉगिंगची यूट्यूबवरती. त्यानंतर दुसरा विचार, मी जेव्हा यूट्यूबचं अकाउंट ओपन केलं होतं त्यानंतर मी हा विचार केला होता की आता बऱ्याच जणांच्या आपण इंस्टाग्रामला, यूट्यूबला व्हिडिओ पाहत असतो. काहींना कमेंट चांगल्या येतात, काहींना कमेंट वाईट येतात. तर मला पण वाटलं की मला पण जर वाईट कमेंट आली तर मग काय करायचं. पण असा विचार केल्यानंतर की जरी आपल्याला 10 कमेंट जरी आपल्याला चांगल्या आल्या तर त्यातनं एक तरी कमेंटना वाईट येणारच म्हणून. तर म्हटलं जर आता कमेंटचा जर विचार केला तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे मग मी पण ठरवलं की कमेंटचा काही विचार करायचा नाही. ज्यांना चांगलं वाटेल ते चांगले कमेंट करतील, ज्यांना वाईट वाटेल ते वाईट कमेंट करतील. पण मला तर काही वाईट कमेंट नाही आहेत, कोणी काही वाईट बोलत पण नाही. पण जरी माझ्या मागे बोलत असतील तर त्याचा नाही विचार करू शकत मग मी. तर असंच मी कमेंटचा काही विचार केलाच नाही. म्हटलं 10 कमेंट मला चांगले येणारच, एखादी वाईट येऊ दे त्याच्याकडे काय लक्ष देणारच नाही, दुर्लक्ष करून देणार. आणि मी माझं जे काही ठरवलं आहे ते मी कंटिन्यू चालूच ठेवणार. मी ठरवलंच होतं यूट्यूबचं अकाउंट जेव्हा चालू केलं होतं त्यावेळेसच की व्हिडिओ आपले रोज पोस्ट करत जाणार, कमेंटकडे लक्ष देणारच नाही अजिबात. ज्या वाईट कमेंटकडे लक्ष देणार नाही, पण चांगल्या कमेंट मला येतात यूट्यूबला. आणि त्यानंतर मेन गोष्ट म्हणजे लोक नावं ठेवतात. तर लोक चांगलं केलं तरी नावच ठेवतात, वाईट केलं तरी लोक नावच ठेवतात. तर याचा तर विचार मी पण नव्हता केला. आता म्हटलं लोकांचा जर विचार केला तरी पण आपण पुढे जाणार नाही, आपण आहे त्यातच राहून जाऊ. कारण आता तुम्ही पाहतच असाल यूट्यूबवरती बरेच यूट्यूबर्स आहेत. आता त्यांनी जर लोकांचा विचार केला असता, त्यांनी जर कमेंटचा विचार केला असता तर ते एवढ्या पुढे गेलेच नसते. आणि त्यांचा विचार केला तर आपली कला आपण आपल्यातच राहून म्हणजे आपल्यातच राहिली असते. आपण अशी बाहेर कधी काढणार आपली कला याचा विचार केला तर. त्यामुळे मी काही कमेंटचा विचारच नाही केला. म्हणजे ठरवलंच होतं, ठरवलेलं आहेच तसं. पण कमेंट आला तर कमेंटकडे दुर्लक्ष करायचं. आणि लोकांनी नावं ठेवलं तर ठेवू द्यात, लोक नावं ठेवायलाच असतात. आणि त्यानंतर कंटेंट, ते तुम्हाला मी पहिलंच सांगितलं की माझ्याकडे कंटेंट होता. जेव्हा बाहेर जाईल तेव्हा मी व्हिडिओ शूट करणार, एडिटिंग करणार आणि यूट्यूबला अपलोड करत जाणार. तर असं मी ठरवलं. पहिलं तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत गेले, मला व्ह्यूज पण चांगले यायला लागले. आणि मग मी व्लॉग पण चालू केले. आता व्लॉग चालू करायचे म्हटल्यावर त्याला पण आपल्याला व्लॉग यायला पाहिजे. मला तर काहीच जमत नव्हतं. म्हणजे मला फक्त मी ह्याच विचाराने यूट्यूब अकाउंट चालू केलं होतं की फक्त आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे. शॉर्ट व्हिडिओ म्हणजे कसं, ते मिनी ब्लॉग जे असतात ना ते ऐकायला पण खूप छान वाटतात. तर त्याच हिशोबाने मी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं. तर तसंच मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत करत गेल्यानंतर मग मला वाटलं व्लॉगिंग पण चालू करावी. जर आत्ता नाही केलं तर आपण कधीच नाही करू शकणार नाही. आता वाटलं जरी जमत नसलं व्लॉगिंग तरी आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर असाच प्रयत्न केला, पण जमली व्लॉगिंग पण खूप सुंदर जमली. पण पहिला व्लॉग मी जेव्हा अपलोड केला होता ना तेव्हा काय मी व्लॉगमध्ये डायरेक्टली बोललेच नव्हते. जसं मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असायचे ना तसाच मी लॉंग व्हिडिओ पण शूट केला आणि त्या पण व्हिडिओला मी बॅकग्राऊंड व्हॉईस दिला होता. म्हणजे की फेस टू फेस मी मोबाईलवरती मी म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बघून बोललेच नव्हते, कारण की त्याचा मी कधी ट्रायच केलं नव्हतं डायरेक्ट. त्यामुळे म्हटलं आधी असाच शूट करते मी आणि जसा शॉर्ट व्हिडिओ एडिट करते तसाच लॉंग व्हिडिओ पण शूट करते आणि तोच मी एडिट करते. तर त्याच प्रकारे मी तसाच व्हिडिओ तो शूट केला आणि त्याला पण मी व्हॉईस असा बॅकग्राऊंडने दिला होता. तर जमला होता तो पण व्हिडिओ, मला परफेक्ट जमला होता. मग त्यानंतर मी हळूहळू डायरेक्ट फेस टू फेस कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायला लागले
आणि आता नाही काय वाटत मला. पहिलं तर माझीच मला लाज वाटत होती, म्हणजे लाज नाही म्हणता येणार, पण माझंच मी हसत होते की जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायचे ना, जेव्हा व्हिडिओ मी शूट करायचे ना, असा कॅमेरा घ्यायचा, त्या मोबाईल पकडायचा, त्यानंतर कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायचं. आणि हे प्रत्येकालाच नाही का बोलताना कसं तरी वाटतंच की आपणच आपल्याला पाहून हसत असतो. आणि असंच माझ्याविषयी पण झालं होतं, पण झालं होतं नवीन नवीन. त्यानंतर आता मला सवय होऊन गेली. जवळपास आता 2-2.5 महिने होऊन गेलेत. मी व्लॉगिंग पण करते, शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करते. तर असं काही रिझन होतं मी यूट्यूब स्टार्ट करायचं आणि व्लॉगिंग चालू करायची. तर तुमच्यामध्ये पण अशी माझ्यासारखीच अजून कोणामध्ये जर कला असेल, कला म्हणता येईल, किंवा कोणाला जर ब्लॉगिंगची आवड असेल, तर त्यांनी पण आत्ताच यूट्यूब स्टार्ट करा. खूप छान आहे. काय होतं यूट्यूबमध्ये ना, आपली जी काय म्हणता येईल, आपलं जे म्हणजे आठवणी आहेत ना, आपण कुठे जातोय, काय करतोय, काय खातोय, काय पितोय, तेच आपल्याला शूट करायचं आणि यूट्यूबवरती अपलोड करायचं. एक प्रकारे ते आपली आठवण पण राहून जाते आणि आपली आवड जी असते ते पण यूट्यूबवरती राहून जाते. तर त्याच हिशोबाने मी यूट्यूब अकाउंट स्टार्ट केलं, ब्लॉग वगैरे चालू केले. आणि आता माझी त्या आठवणी यूट्यूबवरती अशाच राहून जातील. ऑर्डरच्या वगैरे, कुठे गेलते, कुठे कशी ऑर्डर केली मी, त्या सगळे आता माझं काय यूट्यूबवरतीच राहून जाईल. तर हेच सांगत होते मी की कोणाला जर व्लॉगिंग चालू करायची असेल, कोणाला जर यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल, तर पहिली गोष्ट तुम्ही लोकांचा विचार नका करू की लोक नावं ठेवतील, मला हे काय बोलेल, ते काय बोलेल. त्याचा विचार केला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्यानंतर कमेंटचा पण विचार करू नका. जरी तुम्हाला एखादी कमेंट वाईट आली तर तुम्हाला त्यातल्या 5 कमेंट तरी तुम्हाला चांगल्याच येतील. आणि त्या पण कमेंटचा जर विचार केला तरी पण तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि तसं तर ज्यांना आपलं व्हिडिओ आवडतील ते आपल्याला चांगलंच बोलतील, ज्यांना नाही आवडणार ते आपल्याला वाईटच बोलणार. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. आपल्याला जे करायचं ते आपण करायचं. आणि हाच विचार मी पण केला होता. आणि तुम्हाला जर कोणाचा म्हणजे सपोर्ट तर पाहिजेच, घरातलं कोणाचा पण. जर सगळेच म्हणत असतील तर नाही तर मग हे बरोबर नाही. तर तुम्हाला पण कोणाचा ना कोणाचा सपोर्ट पाहिजे. जसं की मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहेच, आणि त्यांच्यामुळेच मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. त्यांनीच मला पण यूट्यूब अकाउंट ओपन करून दिलं होतं. तर काय नाही, हेच सांगू शकते. तर असं काही माझी इन्फॉर्मेशन होती जे की मी व्लॉगिंग चालू का केली याची, त्यानंतर यूट्यूब चॅनल का चालू केलं त्याचं. आता हेच अकाउंट मी बंद न करता कंटिन्यू हेच अकाउंट मी रेग्युलर चालू ठेवणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढे मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत जाणार. जिकडे जाईल तिकडे मी माझं शूट करतच राहणार. आणि ही मला ना खूप आवड गेली. आता ह्यामध्ये ना मी एवढी गुंतून गेले ना, तर मला स्वतःसाठी पण टाईम देता येत नाही. तर बस काय नाही, एवढंच. तर कोणाला करायचं असेल यूट्यूब स्टार्ट तर तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला पण जमेल. आत्ता नाही जमलं तर कधीच नाही जमणार, पण प्रयत्न तर करा, ट्राय करा, नक्कीच जमून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.